क्षेत्रात प्रावीण्य मिळवलं असेल, एखाद्या माणसानं लिटरेचरमध्ये प्रावीण्य मिळवलेलं असेल आणि ही जी काही आपल्या देशातल्या समाजव्यवस्थेमध्ये विविध क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेली माणसं आहेत, यांच्या ज्ञानाचा उपयोगसुद्धा खरं तर ह्या व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी आपल्याला करता येईल का? आणि ही माणसं निवडून येऊ शकत नाहीत, पण निवडून जरी येणार नसली तरीसुद्धा त्यांच्याकडं ज्ञानाचं इतकी मोठी शक्ती आहे की ज्या ज्ञानाचा उपयोग करून घेणारी काही व्यवस्था आपल्याला अस्तित्वात आणता येईल का? या विचारातून खरं तर त्याला वरिष्ठ सभागृह ज्याला आपण म्हणतो किंवा विधान परिषद ज्याला आपण राज्याच्या पातळीवर म्हणतो किंवा राज्यसभा ज्याला आपण देशाच्या पातळीवर म्हणतो, या सभागृहांची निर्मिती त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न झाला. आणि म्हणून विधानसभेवर अंकुश ठेवणारी, विधानसभेच्या चांगल्या गोष्टींना पाठबळ देणारी, नवे कायदे करत असताना त्याचा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य त्या क्षेत्रातल्या प्रत्येक घटकावर होणारा बारीक सारीक परिणामांचा विचार करणारी एक तज्ज्ञ समिती ज्याला म्हणता येईल, अशा प्रकारचं हे व्यासपीठ विधान परिषदेच्या निमित्तानं, राज्यसभेच्या निमित्तानं आपल्या ह्या व्यवस्थेमध्ये आपण अस्तित्वात आणलं. खरं तर माझ्या अगोदरच्या अनेक वक्त्यांनी पदवीधरांचे प्रश्न काय आहेत आणि पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण ज्याला पाठिंबा देणार आहे त्यानं कसं काम केलं पाहिजे, शिक्षकांचे प्रश्न काय आहेत, त्यांनी कसं काम केलं पाहिजे, ह्याच्याबद्दलच्या खरं तर भावना त्या ठिकाणी व्यक्त करायचा प्रयत्न केला. पण मला प्रामुख्यानं या ठिकाणी त्याच्यापेक्षा वेगळी भूमिका या ठिकाणी मांडायची. खरं तर विधान परिषदेमध्ये महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण किती लोक आहेत? तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 288 जण आम्ही महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या मतदारसंघातून त्या ठिकाणी निवडून जातो. आणि महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये किती आमदार निवडून जातात? तर महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये साधारण 78 आमदार त्या ठिकाणी निवडून जातात. आता हे 78 आमदार कशातनं निवडून जातात? तर ह्याचा प्रामुख्यानं जर या 78 लोकांचा आढावा जर आपण घ्यायचं ठरवलं तर आपल्याला प्रामुख्यानं लक्षात येतं की जी लोक निवडूनच येऊ शकत नाहीत, ज्याचा मगाशी मी उल्लेख केला, पण ज्यांची ह्या राज्याला गरज आहे, अशा लोकांची शिफारस राज्य सरकारनं राज्यपालांना करावी आणि राज्यपालांनी 12 आमदारांची नियुक्त आमदार म्हणून, राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून त्या ठिकाणी नेमणूक करावी. अशा 12 आमदारांची निवडणूक त्या ठिकाणी केली जाते. खरं तर आम्हाला ज्या 288 लोकांना तुम्ही विधानसभेत पाठवले, ह्या 288 आमदारांच्यातनं 13 का 14 आमदार आम्ही निवडून त्या ठिकाणी विधान परिषदेमध्ये पाठवावे, हा विचार त्या ठिकाणी मांडला गेला. खरं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जी जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि त्या जिल्ह्यामध्ये काम करणाऱ्या ज्या नगरपालिका, महानगरपालिका आहेत, ज्याला आपण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतो, या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातनं एक आमदार आपण विधान परिषदेमध्ये त्या ठिकाणी पाठवावा, अशा प्रकारचा एक विचार त्या ठिकाणी ह्या 78 आमदारांची विभागणी करत असताना केला गेला. आणि ह्या सगळ्या विभागणीमध्ये खरं तर प्रामुख्यानं 2च असे समाजातले घटक त्या ठिकाणी निर्माण करायचा प्रयत्न केला गेला की ज्यात आपले 7 विभाग महाराष्ट्रामध्ये आहेत. जसा आपला हा पुणे विभाग आहे, प्रामुख्यानं नागपूर विभाग आहे, अमरावती विभाग आहे, प्रामुख्यानं नाशिक विभाग आहे, प्रामुख्यानं कोकण विभाग आहे आणि मुंबई विभाग, असे जे 7 आपली प्रमुख विभाग आहेत. मराठवाडा एक रिजन त्या ठिकाणी, औरंगाबाद विभाग राहिला. असे हे 7 विभागांच्यामधनं, शिक्षकांच्यामधनं 7 आमदार त्या ठिकाणी निवडून देण्याचा विचार मांडला गेला. आणि ह्या 7 विभागामध्ये ज्यांची ग्रॅज्युएट झालेली जी काही आपल्या राज्यातली लोक आहेत, त्या ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सी ज्याला आपण म्हणतो किंवा पदवीधर कॉन्स्टिट्युन्सी ज्याला आपण म्हणतो, त्यातून 7 आमदार त्या ठिकाणी निवडून देण्याचा विचार खरं तर आपण त्या ठिकाणी स्वीकारला. मी ज्या वेळेला खरं तर हा पक्ष आपण काढला आणि आपण आपल्या पक्षाचा एक जाहीरनामा काढला आणि त्या जाहीरनाम्यामध्ये आपण अनेक मागण्या केल्या. आणि मला आठवते त्यावेळेला आपल्या पक्षाची एक मागणी होती की जसं शिक्षकांच्यातनं तुम्ही एक आमदार विधान परिषदेमध्ये आणता, जसं तुम्ही पदवीधरांच्यातनं एक आमदार ज्या त्या विभागाचा विधान परिषदेमध्ये आणता, तसं तुम्ही सरपंचांच्यातनं एक आमदार विधान परिषदेमध्ये घेण्याची योजना सुरू करावी, अशी आपल्या जाहीरनाम्यामध्ये आपण त्या ठिकाणी मागणी करायचा प्रयत्न केला होता. आणि मग ह्या गोष्टीचे मी तुमच्यासमोर का मांडायचा प्रयत्न करतोय?
की शिक्षकांनाच आणि पदवीधरांनाच का वेगळा मतदारसंघ निर्माण केला असेल, ज्याने कुणी ही संकल्पना मांडली त्याच्या पाठीमागं त्यांचा काय उद्देश असेल, याचा विचार कुठंतरी आज ह्या प्रक्रियेला सामोरं जात असताना तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि म्हणून ह्या प्रक्रियेचा विचार करत असताना खरं तर माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास. आणि तुम्ही आपल्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाकडे जर मागं वळून बघायचं ठरवलं तर अगदी बारकाईनं कधीतरी तो वाचायचा प्रयत्न करा, की ज्या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत तुम्हाला आणि मला जन्म घ्यायला मिळाला, त्या महाराष्ट्रातनं अनेक स्वातंत्र्यवीर होऊन गेले. आणि या स्वातंत्र्यवीरांच्या मध्ये ज्या दोन प्रमुख नावांचा मी या ठिकाणी उल्लेख करणार आहे, की ज्यांचा ह्या विषयाशी संदर्भ आहे, त्यात प्रामुख्यानं लोकमान्य टिळकांचा उल्लेख आपल्याला करावा लागेल. आणि त्याने आपल्यासमोर एक भूमिका मांडायचा प्रयत्न केला की स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, ही भूमिका खरं तर त्यांनी मांडायचा प्रयत्न केला. आणि टिळकांच्या बरोबर त्यावेळेला काम करणारे खरं तर आगरकर नावाचे दुसरे एक स्वातंत्र्य सैनिक त्या ठिकाणी. आणि हे दोघं स्वातंत्र्य सैनिक, दोघांच्या डोळ्यासमोर देशाला स्वातंत्र्य दिलं पाहिजे, हा देश स्वतंत्र केला पाहिजे, ब्रिटिशांना ह्या देशातून हकलून लावलं पाहिजे, हा विचार मांडत असताना त्या दोघांच्या तात्विक चर्चा चालायची. आणि कधीतरी ह्या दोघांची एकमेकांच्या बरोबर चाललेली जी तात्विक चर्चा आहे ती वाचायचा तुम्ही कधीतरी प्रयत्न करा. आणि ह्या दोघांच्या चर्चेमध्ये खरं तर आगरकर आग्रहानं त्यांच्यासाठी मांडायचे की आपण ज्या स्वातंत्र्याचा लढा लढायचा म्हणतोय, ज्या स्वातंत्र्याचा आपण आग्रह करायचा म्हणतोय, खरं तर हे स्वातंत्र्य ज्यांच्यासाठी आपल्याला मिळवायचं आहे त्यावेळच्या भारत देशातल्या नागरिकांच्या अनुषंगानं त्यांनी हे वाक्य वापरले. खरं तर त्यांना या स्वातंत्र्याचं महत्त्व वाटते का? जसं तुम्हाला आणि मला आपला देश पारतंत्र्यात आहे याची लाज वाटते, खरंच ह्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला आपण पारतंत्र्यात आहे याची लाज वाटते का? खरंच त्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे अशी प्रत्येक आपल्या देशातल्या नागरिकाची इच्छा आहे का? हा ज्या वेळेला त्या दोघांची चर्चा चालायची त्यावेळेला लोकमान्य टिळक त्यांना म्हणायचे की प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट समजलीच पाहिजे असं नाही. आज तुला आणि मला विचार करायची ताकद देवानं दिली, तुला आणि मला समाजाला दिशा देण्याचं काम आपलं कर्म म्हणून त्या ठिकाणी परमेश्वरानं समर्पित केलं. आणि म्हणून प्रत्येकाला हे कळतंय न कळतंय याचा विचार करण्यापेक्षा आपल्याला दिलेलं काम आपण प्रामाणिकपणे केलं पाहिजे, हे लोकमान्य टिळक आगरकरांना सांगायचा प्रयत्न करायचे. आणि त्यावेळेला आगरकर परत आग्रहानं लोकमान्य टिळकांना सांगायचे की टिळक, मला असं वाटते की आपण स्वातंत्र्याच्या अगोदर लोकशिक्षणाचा आग्रह धरूया. स्वातंत्र्यासाठी पहिली चळवळ करण्याच्या अगोदर आपण लोकांनी शिक्षित झालंच पाहिजे, लोकांनी शिकलंच पाहिजे, या आग्रही तत्वज्ञानाचा स्वीकार करून आपण आपल्या कामाची सुरुवात करूया. आणि मग लोक जर एकदा शिकले, लोकांना जर चांगलं वाईट कळायला लागलं तर हे स्वातंत्र्य मिळवायसाठी वेगळा लढा करायची आपल्याला गरज लागणार नाही. प्रत्येक या लढ्यात सहभागी झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्या वेळेला लोक सहभागी होतील त्यावेळेला हाताच्या बोटावर मोजणारे इंग्रज आपलं काही वाकडं करू शकणार नाही. हा विचार खरं तर आगरकरांनी त्यावेळेला मांडायचा प्रयत्न केला होता. खरं तर ह्या महाराष्ट्रातल्या दोन स्वातंत्र्य सैनिकांच्या तत्वज्ञानाशी मिळती जुळती दुसरी स्वातंत्र्य लढ्यातली आठवण मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला आठवते का? बघा, तुम्ही भगतसिंग पिक्चर बघितला असेल. आद्य क्रांतिकारक म्हणून आपण ज्या भगतसिंगाचा इतिहास वाचतो त्या भगतसिंगांनी चर्चा काय केली की आपल्याला ह्या स्वातंत्र्याचं जर महत्त्व लोकांना पटवून द्यायचं असेल तर आपल्याला काहीतरी त्याग करावा लागेल. आणि मग भगतसिंग आणि राजगुरू आणि सुखदेव हे तिघजण त्या ठिकाणी प्लॅन करतात की आपण तिथं बॉम्ब फोडायचे. त्यांच्या त्या काळातल्या सभागृहामध्ये पळून जायची संधी असताना आपण पळून जायचं नाही, आपण स्वतःहून अटक व्हायचं आणि प्रामुख्यानं ब्रिटिश सरकारनंच निर्माण केलेल्या न्यायालयात आपण आपल्या स्वातंत्र्याची खटला त्या ठिकाणी लढायचा. आपण फासावर जाणार आहे, पण ह्या स्वातंत्र्य लढ्याचा जो खटला आपण त्या ठिकाणी लढवणार आहे ह्याची चर्चा सगळ्या देशाभरात घडवून आणायची. आणि आपण कशासाठी बलिदान देतोय, ह्या स्वातंत्र्याचं महत्त्व काय आहे हे कुठंतरी लोकांना ज्ञान मिळवून देण्याच्या दृष्टीनं आपण प्रयत्न करायचा.
खरं तर हा विचार भगतसिंगांच्या स्वातंत्र्य लढ्याचा विचार म्हणून त्यावेळेला मांडायचा प्रयत्न झाला. आणि म्हणून मला असं वाटतं की लोकशिक्षण हे कुठल्याही देशाच्या व्यवस्थेमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. शिक्षण हे अतिशय महत्त्वाचं आहे. शिक्षणातनं स्वतःला स्वयंपूर्ण केलेला नवा माणूस हा समाजाला दिशा देण्याचं काम करू शकतो. ती जबाबदारी त्याच्यावर आहे. या दृष्टीनं या क्षेत्रातल्या माणसाकडं एका आशावादानं बघणारी व्यवस्थेमध्ये निर्माण करायचा प्रयत्न आपल्याला करता येईल का, हा विचार खरं तर हे 2 मतदारसंघ निर्माण करत असताना केला गेला असावा असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. खरं तर टिळकांनी ज्यावेळेला सार्वजनिक गणेश उत्सवाची व्यवस्था निर्माण केली त्याच्यामागेही हीच कल्पना होती की जर तरुण संघटित करायचा असला तर त्याला एखादं साधन दिलं पाहिजे आणि संघटित तरुण हा क्रांती करू शकतो. खरं तर आज ज्या ज्या जगामध्ये देशांच्यामध्ये क्रांतीचा प्रयत्न झालेला आपण बघतो त्या त्या देशांच्यामध्ये खरं तर तरुणांच्या संघटना ह्या कारण त्या क्रांतीला ठरल्याचा इतिहास आपल्याला बघायला मिळतो. चायनासारख्या रेड स्क्वेअरचा इतिहास जर कधी तुमच्या माझ्या वाचनात आला तर चायनासारख्या ह्या हुकुमशाही देशामध्ये लाखो विद्यार्थी खरं तर त्या चौकामध्ये सरकारच्या विरोधात निदर्शनं करायला गोळा होतात आणि चायनाचे रणगाडे अंगावर घेऊन तर रक्तबंबाळ होऊन खरं तर तो चौक सगळा इतका रक्ताळला गेला माणसाच्या रक्तानं की त्याला रेड स्क्वेअर हे नाव इतिहासात दिलं गेलं. आणि ही ताकद खरं तर तरुणांची आहे. आणि म्हणून कुठल्याही लोकशाही व्यवस्थेत तरुण संघटित होऊ नये, तरुणाला संघटित लोकशाहीमध्ये व्हायला लागू नये. तरुणाची संघटना ही लोकशाहीला बळकट करण्यासाठी असावी. आणि म्हणून तरुणांच्या मनामध्ये आज काय धगधगतंय याचं प्रातिनिधिक स्वरूप सुद्धा त्या त्या ठिकाणी आग्रह केला गेला असेल. आणि म्हणून आपण निवडून पाठवणारा जो माणूस आहे हा खरं तर सगळ्या तरुणांच्या सार्वत्रिक मनातल्या भावनांचं प्रतिनिधित्व करण्याचं काम एक कार्यकर्ता म्हणून त्यानं करावं. या दृष्टीनं ह्या आमदाराकडं आपण बघितलं पाहिजे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. खरं तर प्रश्न अनेक आहेत. त्या प्रश्नांच्याबद्दल मी बोलून आज आपला सगळ्यांचा वेळ घेणार नाही. पण प्रामुख्यानं आज ह्या पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे म्हणून त्या विषयाला जर मी स्पर्श करायचं ठरवलं तर आपल्याला साधारण लक्षात येतं की आपल्या देशामध्ये साधारण 950 विद्यापीठं त्या ठिकाणी काम करतात. आणि ह्या 950 विद्यापीठांच्या अंतर्गत साधारण 50,000 कॉलेजेस त्या ठिकाणी काम करतात. 18 ते 23 हा जो काही वयोगट आहे की 12वी नंतर मुलगा कुठल्याही क्षेत्रातलं ग्रॅज्युएशन किंवा पदवीधर होण्यासाठी एखाद्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतो. या 3 वर्षामध्ये किंवा 4 वर्षामध्ये काही डिग्र्या 4 वर्षाच्या असतील. जवळजवळ 3 कोटी मुलं ह्या 3 वर्षामध्ये तिथं आपल्या देशामध्ये शिकत असतात. दरवर्षी जवळजवळ 88.5 लाख मुलं आपल्या देशामध्ये त्या ठिकाणी ग्रॅज्युएट होत असतात. ज्याचा मगाशी कोणीतरी उल्लेख केला की 70% मुलं बेरोजगार आहेत. खरं तर हा आकडा त्याच्यापेक्षाही फार मोठा आहे. मी पाहिलं सहज आज कार्यक्रम आहे म्हटल्यावर माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर अंडर एम्प्लॉईड ज्याला आपण म्हणतो किंवा अनएम्प्लॉईड ज्याला आपण म्हणतो जवळजवळ 93% हा आकडा त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. शैक्षणिक कर्ज काढून ग्रॅज्युएट होणाऱ्या त्या मुलांची जी संख्या आहे ते लोकांना वाटतं खाजगी कॉलेजेस झाले, खाजगी विद्यापीठं आली, शैक्षणिक कर्ज देणारं सोडून काढले. आज शैक्षणिक कर्ज घेऊन जी मुलं पदवीधर झाली त्या शैक्षणिक कर्जाचा NPA किती आहे असा सहज आढावा घेण्याचा मी काल प्रयत्न केला तर तो 20%च्या वर आहे. की 20% शिक्षणासाठी घेतलेली कर्ज ही आज थकबाकी केलेली आहे. म्हणजे कर्ज घेऊन घेतलेलं शिक्षण कर्ज फेडायच्या सुद्धा कामाला येऊ शकलं नाही. ही खरं तर पदवीधरांच्या वाट्याला आलेली एक दुर्दैवी अवस्था तुम्हाला आणि मला आजच्या आपल्या देशाच्या व्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी बघायला मिळते आहे. आणि म्हणून प्रश्न भरपूर आहेत. खरं तर त्याचा उल्लेख मला या ठिकाणी आज करायचा नाही. आणि म्हणून ह्यातून बाहेर पडत असताना काय केलं पाहिजे त्याची उत्तरं अनेक आहेत. खरं तर शिक्षण व्यवस्था बदलली पाहिजे का, असं ज्या व्यवस्थेचं शिक्षण आपण देण्याचा प्रयत्न करतोय, ज्या डिग्र्या आपण देऊन जो नवीन मनुष्यबळ आपण देशात निर्माण करतोय त्या मनुष्यबळाबद्दल नोकऱ्या देणारी जी लोक आहेत ज्याला आपण कॉर्पोरेट क्षेत्र म्हणतो, इंडस्ट्रीयल सेक्टर म्हणतो, त्यांना विश्वास राहिलेला नाही का.
कॉर्पोरेट क्षेत्राला, इंडस्ट्रीला काही वेगळ्या मनुष्यबळाची गरज आहे का? खरं तर या सगळ्या विषयावर देशाच्या पातळीवर फार मोठा अभ्यास त्या ठिकाणी सुरू आहे. आणि म्हणून ह्या अभ्यासातून खरं तर आपलं शैक्षणिक धोरण बदलायचा धाडसी निर्णय खरं केंद्र सरकारनं परवा त्या ठिकाणी जाहीर केला आहे. खरं तर हे शैक्षणिक धोरण मला तरी आत्तापर्यंत ह्याच्यावर कोणी टीका केलेली मी ऐकलं नाही की नवं जे शैक्षणिक धोरण आपला देश स्वीकारू पाहतो हे या शिक्षण क्षेत्राच्या हिताचं आहे असं मानलं जातं. परंतु शिक्षण हे सुद्धा एक असं क्षेत्र आहे की ज्यात अनेक गोष्टी आपल्याला अनुभवातूनच कार्यसिद्धीपर्यंत न्याव्या लागतात. आणि तशा पद्धतीनं खरं तर ह्या नव्या धोरणाचे सुद्धा अनुभव आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी उद्याच्या काळात त्या ठिकाणी अनुभवायला येतील, बघायला मिळतील. आणि म्हणून प्रश्न खूप आहे, ह्या कोरोनाच्या काळात देशात किती लोकांच्या नोकऱ्या गेल्या? असा आकडा सहज डोळ्यासमोर आणायचं म्हटलं तर 2 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. ही अवस्था डोळ्यासमोर येते. 2 कोटी नोकऱ्या ज्या वेळेला जातात त्यावेळेला एका नोकरीला असणाऱ्या घरातल्या कर्त्या कुटुंबाच्या मागं जर 5 ते 6 लोकांचं कुटुंब जर आपण गृहीत धरलं तर 10 ते 12 कोटी लोक ह्या देशातली आज खरं तर अन्नधान्याच्या बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीत, त्यांच्या उदरनिर्वाहाच्या बाबतीत अडचणीत आली का काय, हा प्रश्न खरं तर अप्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून प्रश्न खूप आहे. खरं तर त्याच्या दृष्टीनं उत्तर शोधणारा एक सुजाण समाज आपल्याला निर्माण करायचा आहे. आणि म्हणून आज खरं तर ह्या सगळ्या विषयांच्या खोलात न जाता मी मगाशी जे तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला की ह्या निवडणुकीत आपण विचार काय केला पाहिजे की खरं तर पदवीधर की शिक्षणानं स्वतःला समृद्ध केलेला एक युवा ह्या माणसाकडं हा मतदारसंघ निर्माण करत असताना त्याच्या विचारातून काही योगदान ह्या व्यवस्थेला मिळावं ही जर आपण गृहीत धरलं असेल तर खरं तर आज समाजामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्याच्यावर पहिली प्रतिक्रिया धाडसानं देण्याचं काम हे कुणी केलं पाहिजे? तर हे समाजातल्या तरुणानं केलं पाहिजे. कुठल्या तरुणानं केलं पाहिजे? की ज्यानं स्वतःला ज्ञानाच्या क्षेत्रात समृद्धी प्राप्त करून दिलेली आहे त्या तरुणानं केलं पाहिजे. आणि मग आज उमेदवार कोण, कुठल्या उमेदवारानं काय शिक्षण घेतलंय, कुठल्या उमेदवारानं आत्तापर्यंत काय काम केलंय, या सगळ्या विषयांच्या खोलात मी आज जाणारच नाही. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आज असं वाटतं की आज तुमच्या माझ्या वाट्याला महाराष्ट्रात जे चित्र आलेलं आहे, महाराष्ट्रात जी परिस्थिती आपण गेले वर्षभर त्या ठिकाणी अनुभवली, खरं तर ह्याच्यावर प्रतिक्रिया देणारा काळ आता आलाय का? ही प्रतिक्रिया काय असली पाहिजे हे सुद्धा मला तुम्हाला सांगायची गरज नाही. आज जे महाराष्ट्रात चालले हे संवेदनाशील माणसाच्या मनाला पटणारं आहे का? याच्यावर आपण आपल्या मताच्या माध्यमातून आपली भावना नोंदवणार आहोत का? खरं तर हा विचार, ह्या निवडणुकीतला विचार एक प्रमुख विचार म्हणून आपण करू शकणार आहोत का? आणि तो ह्या जनस्वराज्याच्या व्यासपीठावर तुम्ही आणि मी केला पाहिजे असं मला वाटते. प्रामुख्यानं मला ज्या गोष्टीवर बोलायचं आहे त्याच्यावर फार पांघरून न घालता मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन की 1 वर्षापूर्वी खरं तर महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीचं सरकार त्या ठिकाणी सत्तेत आलं. खरं तर लोकांच्या समोर कौल मागत असताना खरं तर शिवसेना, भाजप ह्या दोघांनी एकत्र येऊन कौल मागितला, काँग्रेस आणि राष्ट्रवादी ह्या दोघांनी एकत्र येऊन कौल मागितला. खरं तर ह्या तिन्ही पक्षांची निर्मिती त्याच्याबद्दल खरं तर मला कुणावर आज टीका करायची नाही, पण सहज विषय निघाला. या शिक्षित आणि सुशिक्षित मतदारांच्या डोक्यात हा प्रश्न पुन्हा आठवण करून घेणं गरजेचं आहे की शिवसेनेचा जर आपण सगळा स्थापनेपासूनचा जर इतिहास आपल्या डोळ्यासमोर काढायचं ठरवलं, कैलासवासी बाळासाहेबांची भाषणं जर आपण आपल्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी आणायचं ठरवलं तर अगदी बाबरी मशीद ज्या वेळेला पाडली गेली आणि बाबरी मशीद पाडली कुणी त्याच्याबद्दल कोण बोलायला तयार नव्हतं, त्यावेळेला बाळासाहेबांनी घोषणा केली की मी हातानं नाही पायानं पाडली. की तुम्ही आम्ही ऐकलेली घोषणा आहे. आणि हिंदू राष्ट्राबद्दल हा हिंदू राष्ट्र आहेच ही हिंदुत्ववादाची संकल्पना मांडणारी बाळासाहेब तुम्ही आम्ही लहानपणापासून ऐकत आलो. खरं तर धर्मनिरपेक्षता हा आपल्या देशाचा पाया आहे. आणि ह्या देशातल्या बहुसंख्य लोकांना जसं ह्या देशाच्या प्रगतीमध्ये काम करायची संधी आहे तसंच ह्या देशात राहणाऱ्या कुठल्याही अल्पसंख्याकाला
कधीही ह्या देशात असुरक्षित वाटता कामा नये. त्याला हा देश आपला वाटला पाहिजे आणि ह्या देशाने जातीपातीच्या पलीकडे जाऊन विकासाच्या प्रवाहात काम केलं पाहिजे. हा विचार मांडणाऱ्या काँग्रेसची विचारधारा सुद्धा तुम्ही आधी आतापर्यंत आहे. आणि म्हणून एकमेकाच्या बरोबर विरोध. राष्ट्रवादी निर्माण झाली ती प्रामुख्याने परदेशी वंशाची व्यक्ती ह्या देशाचं पंतप्रधान करावं का करू नये ह्या विचाराला अनुसरून तयार झालेली तेही कदाचित तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असेल. आणि मग मला सांगा की ज्या पक्षांच्या वैचारिक बैठकाच एकमेकाच्या जवळपास नाही आणि हे तिन्ही पक्ष जर सत्तेसाठी एकत्र येऊन बसणार असतील, बरं काही वेळेला राजकीय गरज म्हणून राजकारणात असं घडतं, काही लोकांना एकत्र यावं लागतं, वेळेप्रमाणे शेवटी काही गोष्टी कराव्या लागतात. बसल्यानंतर ह्या वर्षभराच्या काळात तरी तुम्ही मनापासून एकत्र बसला का? ज्या महाराष्ट्राच्या 12-13 कोटी लोकांची जबाबदारी तुम्ही स्वीकारली, खरं तर लोकांच्या विश्वासघाताच्या आधारावर अनैसर्गिक युतीच्या माध्यमातून ती स्वीकारली, ती तरी जबाबदारी प्रामाणिकपणे तुम्ही पार पाडली का? आणि खरं तर हे सगळं जे कृत्य आत्तापर्यंत घडलं, मग अगदी शेवटची आज मराठा आरक्षणाला मिळालेली स्थगिती असेल किंवा काल 11वीचे प्रवेश सुरू करत असताना खरं तर ओबीसी हा किंवा SBCC हा मराठा आरक्षणाचा रद्द केलेला प्रवर्ग असेल आणि मग कोरोनाच्या पातळीवर झालेले अनेक आकडे आज मला या ठिकाणी खरं तर सांगायला सुद्धा त्याची लाज वाटते की त्याला आपण मराठी भाषेत काय मड्यावरचं टाळूवरचं लोणी खाणं हा जो शब्द वापरतो त्याच्याबद्दल घडलेल्या ज्या अनेक गोष्टी आहेत त्याचा उल्लेख मी आज या ठिकाणी करत नाही. आणि मग ह्या सगळं तुमच्या माझ्या बुद्धीला पटणार आहे का? ज्या ज्ञानानं तुम्ही आम्ही स्वतःला समृद्ध करून घेतलं, खरं तर ह्या व्यवस्थेला बळकट करायची जबाबदारी म्हणून मी पदवीधर आहे, मी पदवीधर असल्याच्या माझ्या ह्या देशातल्या नागरिकत्वाचा सन्मान म्हणून मी आज माझी काही भूमिका निभवणार आहे. ती भूमिका जर करत असताना माझ्या बुद्धीला हे पटत असेल तर मी ती भूमिका नोंदवली पाहिजे. जर मला हे पटत नसेल तर महाराष्ट्राच्या भूमीत हे चालतं का चालत नाही हा विचार महाराष्ट्राला देण्याचं काम मी करू शकणार आहे का? या दृष्टिकोनातून खरं तर ह्या निवडणुकीकडे तुम्हाला आणि मला बघायला पाहिजे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. चुकीला चूक म्हणण्याची खरं तर दानत असणारा हा महाराष्ट्राचा मतदार आहे आणि तो विचार ह्या निवडणुकीतून खरं तर भारतीय जनता पक्षाच्या संग्रामसिंह देशमुखांना मोठ्या मताने निवडून आणत असताना आपण यशस्वी करून दाखवला पाहिजे असा विचार जो माझ्या मनाला भावला तो मी तुमच्यापर्यंत मांडायचा प्रयत्न केला, तो आपण सगळ्यांनी यशस्वी करावा ही अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो. खरं तर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आहे आणि अनेक लोकांच्या मनात प्रश्न आहे की आपण शिक्षकांच्या मतदारसंघाबद्दल का विचारविनिमय करत नाही. तर माझी अशी प्रांजळ भावना आहे की शिक्षकाला खरं तर आपल्या संस्कृतीनं आपल्या धर्मानं पहिल्यापासून प्रचंड मोठा सन्मान देण्याचा प्रयत्न केला. जगातल्या ज्या ज्या देशांनी प्रगती केली त्या त्या देशांच्या इतिहासामध्ये ज्या देशांनी शिक्षण व्यवस्थेला आणि शिक्षणाचं ज्ञानाचं दान करणाऱ्या व्यक्तीला सन्मान देण्याचं काम केलं त्या देशांनी प्रगती केली. हा इतिहास आपण सगळ्यांनी बघितला. आपण आपल्या भागामध्ये सुद्धा सातत्यानं शिक्षकाला मोठा सन्मान देण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून शिक्षकांनी काय करावं हे खरं तर तुम्ही आम्ही राजकीय क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांनी सांगावं का? खरंच आता मी एक संस्था प्रमुख आहे म्हणून जरी सांगितलं तरी खरंच सगळे शिक्षक आत जाऊन युक्त मतदान कसं करतील का? तर प्रत्येकाचं का काय माहिती नाही मला, तेव्हा माझा मूळच उद्देश असा आहे की सांगावं का सांगू दे. आणि मला असं वाटतं की शिक्षकाला जर ज्ञान देण्याचं पवित्र काम दिलं हे आपण मानत असू, त्याला सर्वोच्च सन्मान देणं ही खरं तर देशाच्या सृष्टीनं योग्य आहे, ही व्यवस्था आपण मनापासून स्वीकारत असू तर शिक्षकांना आपण काही सांगावं असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटत नाही. आणि म्हणून शिक्षकांनी त्यांना जे योग्य वाटेल ते करायला माझी काही हरकत त्या ठिकाणी निश्चितपणाने नाही आहे, तर त्याच्याबद्दलचा निर्णय शिक्षकांनी घ्यावा. पण ज्याचा उल्लेख खरं तर काही मला वाटते आमच्या चौवाडीच्या आबा पाटील सरांनी ह्या ठिकाणी केला की मला विधान परिषदेमध्ये मंत्री असताना बसायला मिळायचं, कारण आम्ही विधानसभेत आमदार म्हणून निवडून जातो आणि मग विधान परिषदेतली जर काही चांगली भाषणं ऐकायची असली तर मग विधानसभेच्या गॅलरीत जाऊन बसायला पाहिजे. पण मंत्री असताना दोन्ही सभागृहात आम्हाला हजेरी लावायला मिळायची आणि म्हणून VT देशमुख नावाचे एक शिक्षकांचे आमदार होते.
हे प्रामुख्यानं मला वाटते नागपूरच्या विभागातनं ते निवडून यायचे. आणि मी त्यांचे अनेक शिक्षण क्षेत्राबद्दलची आणि शिक्षकांच्याबद्दलची शिक्षकांच्या प्रतिष्ठेला धक्का लागू नये किंवा बदलत्या ह्या सगळ्या काळामध्ये शिक्षकांच्या भूमिका कशा बदलत गेल्या, शिक्षकांच्याकडं बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन कसा बदलत निघाला आहे आणि ह्या बदललेल्या दृष्टिकोनाचा समाज जीवनावर आणि उद्याच्या पिढीवर काय परिणाम होतोय, अशा अनेक मूलभूत गोष्टींच्यावर त्यांची वाच्यता असायची. आणि म्हणून शिक्षकांच्यातनं मी बघितलेला एक आदर्श आमदार B.T. देशमुखांच्या रूपानं मी त्या काळात बघितला आहे. आबा पाटलांनी त्याचा उल्लेख केला. कपिल पाटील नावाचे दुसरे आमदार आहेत. खरोखर म्हणजे एका अनुदानित छोट्याशा शाळेमध्ये काम करणारा एक साधा कार्यकर्ता शिक्षकांचा लोकप्रिय आमदार होऊ शकतो आणि शिक्षकांच्या मनामनामध्ये एक स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करू शकतो. असा कपिल पाटील म्हणून सुद्धा महाराष्ट्राचा एक आमदार, त्या क्षेत्रातला एक उत्कृष्ट आमदार, त्याचा उल्लेख आबा पाटलांनी केला. आणि म्हणून आत्ता जे उमेदवार आहेत, मला वाटते किती उमेदवार आहेत शिक्षकमध्ये, 35 उमेदवार आहेत. त्यातनं आता 35 मतं द्यायचा तुम्हाला अधिकार आहे. 1 ते 35 सुद्धा तुम्ही देऊ शकता. आणि त्यामुळं तुम्ही त्याच्या बाबतीतला योग्य निर्णय त्या ठिकाणी घ्यावा अशी अपेक्षा मी ह्या ठिकाणी व्यक्त करेन. पण पुन्हा एकदा तुम्हाला सांगेन की पदवीधरांच्यावर असणारी जबाबदारी युवक म्हणून समाजातल्या चांगल्या वाईट गोष्टीवर रिॲक्ट होण्याची विचारशक्ती असणारा कार्यकर्ता म्हणून खरं तर पुणे पदवीधरचा निकाल हा ह्या घडलेल्या 1 वर्षाच्या अनैसर्गिक कृत्यांचा निषेध करणारा उच्चांकी निकाल असावा, एवढीच अपेक्षा मी आपल्या सगळ्यांच्याकडून या ठिकाणी व्यक्त करतो. काल एका दिवसात निरोप दिल्यानंतर सुद्धा अतिशय प्रेमानं तुम्ही सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालात, त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनपूर्वक व्यक्त करतो. तुमची आणि माझी ही संघटना खऱ्या अर्थानं ज्या विचारानं आपण निर्माण केली त्या विचारापर्यंत अनेक संघर्षाच्या यात्रेतून निघालेला जरी तुमचा माझा हा काळ असला तरी ही संघर्ष यात्रा त्या यशो शिखऱ्यावर पोचवण्याचं काम त्या ज्योतिर्लिंगाच्या आशीर्वादानं आपण प्राप्त करू, एवढीच भावना आणि प्रार्थना त्या ज्योतिर्लिंगाच्या चरणी करतो आणि मी माझं मनोबल संपवतो.